जय श्रीराम. हर हर महादेव. मी सचिन पाटील. इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं युद्ध चालू आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा एक प्रश्न विचारला जातो वारंवार, खास करून भारतीय मुसलमानांना, तेव्हा ते नेहमी ताकदीने, मग ते गाझा पट्टीच्या वेळेस सेव्ह गाझा मूव्हमेंट असो किंवा आताची हे इस्रायल पॅलेस्टाईन वॉर असो, सेव्ह गाझाचं टी शर्ट आपल्या मुंबईच्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी सुद्धा घातलं होतं, आपल्याला कल्पना असेल. त्यांना फार आत्मीयता आहे संपूर्ण जगातल्या सर्व मुस्लिम राष्ट्रांबद्दल आणि या देशातल्या मुसलमानांबद्दल, आणि त्यात काही गैर नाही आहे. ज्यांच्या भरोश्यावर आपलं राजकारण चाललेलं आहे, ज्यांच्या भरोश्यावर आपलं पोट भरतं आहे, त्यांच्याबद्दल नमक हलाली करणे, त्यांच्या मिठाला जागणे, याच्यात काही गैर आहे अशातला भाग नाही आहे. त्यांच्याकडून खायची सोय होती आहे, त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहणं, तो तर सगळ्यात जो प्रामाणिक आपलं हे आहे, प्राणी आहे, ज्याला आपण ओळखतो प्रामाणिक प्राणी म्हणून, ज्याला आपण कुत्रा म्हणतो, त्याच्याकडून हा घेण्यासारखा गुण आहे की ज्याची आपण भाकरी खायची, त्याची आपण राखण करायची. तर त्या अनुषंगाने त्यात काही गैर आहे अशातला भाग नाही. तो गुण आव्हाड साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने आत्मसात केलेला दिसतोय आपल्याला. तर त्याच पद्धतीने इथे जसं सेव्ह गाझा मूव्हमेंट झाली, त्याच पद्धतीची आताची एक चळवळ आपल्याला बघायला येते. जे कायमस्वरूपी असते, ती चळवळ पण म्हणू शकत नाही, तो कायमस्वरूपी एक विचार आहे, चिरंतन विचार आहे तो. आणि तो विचार आहे की जिथे कुठेही जगामध्ये मुसलमानांचं युद्ध होईल इतर लोकांसोबत, मग ते ख्रिश्चनांसोबत हो, यहुद्यांसोबत हो, किंवा हिंदूंसोबत हो, किंवा बुद्धांसोबत हो, जसं म्यानमारमध्ये, तेव्हा आपण मुसलमानांच्या बाजूनं उभं राहायचं, तिथे ताकदीने शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं, आणि त्याला ते मुस्लिम ब्रदरहूड असं म्हणतात. जर का समजा पॅलेस्टाईन आणि इस्रायलचं हे जे युद्ध आहे, हे एकमेव अशी घटना असती आणि त्यामध्ये एक मुसलमान म्हणून जर जेव्हा इथले मुसलमान त्यांच्या बाजूने उभे राहिले असते, त्यांना त्यांच्या समर्थनात उभे राहिले असते, तर हे समजून घेण्याजोगती गोष्ट आहे. होऊ शकतं, काही हरकत नाही की बाबा हा एकमेव मुद्दा आहे जिथे मुसलमानांवर अत्याचार होतोय. पण जसं मी गेल्या व्हिडिओत सुद्धा बोललो, जे मी वारंवार बोलत असतो की जगभरातले सगळे जर का आपण डिस्प्यूट आज बाहेर काढले, जगभरातल्या जर का आपण आतंकवादी गतिविधी जर का बाहेर काढल्या, तर त्यामध्ये ह्या लोकांची इन्व्हॉल्वमेंट आहेच आहे. आणि एक चित्र उभं केलं जातंय, आणि भारतामध्ये सुद्धा त्या पद्धतीचं चित्र उभं केलं जाते की जगभरातल्या मुसलमानांवर अन्याय होतोय. मुळात भारतीय मुसलमानांना वारंवार त्यांची राष्ट्रनिष्ठा का सिद्ध करावी लागते, हा प्रश्न विचारला जातो. त्यांना राष्ट्रनिष्ठ का मानल्या जात नाही, की त्यांची निष्ठा, मुळात त्यांची निष्ठा ही दारुल इस्लाम सोबत असते, पण त्यांची निष्ठा ही राष्ट्रासोबत आहे असं त्यांना का सिद्ध करावं लागतं. त्याची कारणं हीच आहेत की जगभरामध्ये जिथे कुठेही कुठल्याही पद्धतीची आतंकवादी गतिविधी होते, त्यामध्ये जेव्हा इतर लोक मारले जातात, तेव्हा त्याचा निषेध म्हणून कधी कुठला भारतीय मुसलमान पुढे येताना आपल्याला दिसत नाही. श्रीलंकेपासून तर इंग्लंड अमेरिकेपर्यंत जेवढेही अटॅक झाले, किंवा चार्ली हेब्दोचा अटॅक असो, त्या चार्ली हेब्दोच्या अटॅकची प्रशंसाच करताना मी मुसलमानांना बघितलंय, त्याची निंदा करताना, की तिथे इतकी लोक मारली, तिथं रक्ताच्या थाळोऱ्यात मृतदेह पडलेले होते, पण त्याच्यावर सुद्धा गुस्ताकी नबी की एक ही सजा, तन से जुदा म्हणताना अभिमानाने, मग ते कमलेश तिवारी पासून ते आपल्या अमरावतीचे कोल्हे असोत किंवा राजस्थानचा टेलर असो, या सगळ्यांची मुंडके कापल्यावर अभिमानाने व्यक्त होणारे मुसलमान मी जास्त बघितले. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हे जे मुसलमान आहेत, हे जे सगळ्या या जगामधले जे मुस्लिम राष्ट्र आहेत, ते एकत्र येतात अशा वेळी, जेव्हा अशा पद्धतीची युद्ध प्रसंग असतो किंवा युद्ध परिस्थिती उद्भवलेली असते. पण ती समस्या नाही. समस्या ही आहे की आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून आपण म्हणू, देशापेक्षा आपण महाराष्ट्राचा विचार करू, की सर्वत्र मला एक गोष्ट बघायला मिळत आहे की मुसलमान तर मुसलमान, काही बुद्धिजीवी लोक जे स्वतःला म्हणतात, त्यामध्ये बहुतांश हिंदू समाज हा आज हमासला समर्थन करताना आणि इस्रायलच्या विरोधात भाष्य करताना आपल्याला दिसतोय. तालिबानने जेव्हा आतंक निर्माण करायला सुरुवात केली अफगाणिस्तानमध्ये, तेव्हा तालिबान ही स्वतः कशी अमेरिकेची उत्पत्ती आहे आणि अमेरिकेने कसे तालिबानला जन्माला घातलंय, त्याच धर्तीवर आज हमासला कसं इस्रायलने जन्माला घातलंय हे आपल्याला पटवून दिलं जातं, हे सांगितलं जाते. याच्याबद्दल वेगवेगळ्या थेऱ्या मांडल्या जात आहेत. कशा पद्धतीनं आपल्या लोकांचा ब्रेन वॉश केला जातो आणि आपली लोक सुद्धा त्यात सहज अडकतात. आणि यामध्ये दुर्दैवाने हिंदुत्ववादी सुद्धा आहेत,
ज्यू लोक काही साधे नाही, त्यांना जगावर राज्य करायचं आहे, त्यांच्या फॅमिलीज आहेत आणि ज्यू लोकांची फॅमिली वर्ल्ड ऑर्डर वगैरे चालवते आणि त्यांना त्याच्यामुळे ते जगात युद्ध पेरतात वगैरे, अशा पद्धतीचा विचार मी सर्वत्र बघतोय. 2 मिनिटासाठी आपण हा विचार जर का खरा समजला, की बाबा याच्या मुळाशी, याच्या तळाशी ज्यूज आहेत. पण आज रोजी आतंक निर्माण करणारे आणि त्यांच्या हातचं बाहुलं बनून समाजामध्ये आतंक निर्माण करणारे, समाजामध्ये अराजकता निर्माण करणारे घटक, त्यांच्या विरोधात आपण का भाष्य करू नये? मुळात कोणीही असो. मला नेहमी एक वाटतं कायमस्वरूपी, की तरुणांची माथी भडकवली म्हणून त्या तरुणांनी अमुक एक घटना केली. तर जे माथी भडकलेले तरुण आहेत ते निर्दोष होतात का हो त्याने? आज काश्मीरी तरुणांबद्दल जे जे दगडफेक करतात, त्यांच्याबद्दल सुद्धा कायमस्वरूपी अशाच पद्धतीने त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला जातो, की त्यांची माथी भडकवलेली आहेत, ते भरकटलेले तरुण आहेत. मग ते भरकटलेले आहेत, त्यांना भरकटवल्या गेलेलं आहे म्हणून ते निर्दोष होतात का? उद्या चालून जर का मी उठलो आणि मी कोणाचा खून केला आणि मी सांगितलं, की मी ब्रेनवॉश होतो, मला कोणीतरी सांगितलं अशा पद्धतीने करायचं म्हणून मी खून केला, मग मी निर्दोष होणार का? आज जर का आपण हे मान्य केलं, की हमासची निर्मिती इस्रायलनेच केलेली आहे. आज या युद्धाच्या मुळाशी इस्रायलच आहे. हे जर का आपण 5 मिनिटासाठी मान्य केलं, तर त्याच्यामुळे हमासच्या कृतींचं समर्थन होऊ शकतं का? त्यांनी केलेल्या हल्ल्यांचं समर्थन होऊ शकतं का? आज जर का आपण मान्य केलं, की अमेरिकेनेच तालिबानची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामुळे तालिबानने जो वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला, त्याला तुम्ही हे करू शकता का? क्लीन चिट देऊ शकता का? त्याला तुम्ही जस्टिफाय करू शकता का? सर्वत्र हे जे बुद्धिजीवींचे उद्योग चाललेले आहेत, की बाबा आज आतंकवादाला, इस्लामी आतंकवादाला अमक्यांनीच जन्माला घातलेला आहे. हीच थेअरी काश्मीरमध्ये सुद्धा मांडल्या जाते. काश्मीरमध्ये सुद्धा असं दाखवलं जातं, की बाबा ज्या पद्धतीने काश्मीरी हिंदूंवर तिथं अत्याचार झाले, त्याच्या मुळाशी कारणीभूत काश्मीरी हिंदूच होते. त्यांनीच प्रवृत्त केलंय त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी, अत्याचार करण्यासाठी. तिथला मुसलमान तर खूप शांत होता. तिथला समाज तर खूप शांतिप्रिय होता. ह्याच पद्धतीची पेरणी सर्वत्र आपल्याला होताना दिसतेय. भारतामध्ये जिथेही कुठे दंगली झाली असतील, 16 ऑगस्ट जो कृती दिन जिनाने घोषित केला होता, जिनावर कशा पद्धतीने अत्याचार झाला, इथल्या मुसलमानावर कशा पद्धतीने अन्याय होत होते आणि म्हणून त्यांनी कशी स्वतंत्र देशाची मागणी केली, अशा पद्धतीची पेरणी, अशा पद्धतीचे नेरेटिव्ह समाजामध्ये सेट केलं जातंय. आज हमासचं जे लोकं समर्थन करतायत, जे लोकं पॅलेस्टाईनचं समर्थन करतायत, जे लोकं इस्रायलचा विरोध करतायत, ते स्वतःच्याच पायावर दगड पाडून घेतायत असं तुम्हाला वाटत नाही का? इथल्या मुसलमानांना दोष देऊन फायदा तरी काय आहे? मुळात हे नॅरेटिव्हच्या युद्धामध्ये आपण खूप मागं पडलोय आणि आपली लोकं सुद्धा, म्हणून मी म्हणतो की जागृतीची गरज आहे. मला बरेच लोकं म्हणतात की जागृती पुरे झाली, आता कृतीची गरज आहे. मी म्हणतो जागृती पुरे, अरे 1% सुद्धा आपला समाज जागरूक नाहीये. 1% सुद्धा. एक त्यांचा नॅरेटिव्ह सेट करणारा व्यक्ती येतो. समजा उदाहरण द्यायचं झालं तर कराडे मास्तर. कराडे मास्तर कारपंत कसं तरी बिचारा शिकवत होता. त्याचं कोणाला समजत नाही समजत. त्याच्या त्या विनोदी शैलीमुळे तो लोकांमध्ये प्रसिद्ध झाला आणि त्याच्यानंतर त्याने थेट राजकारणात उडी घेतली आणि स्वतःचा एक नॅरेटिव्ह तो समाजात मांडायला लागला. वामपंथी डाव्या विचारसरणीचा तो पुरस्कार करायला लागला. त्याला पटापट वर उचलल्या गेलं. त्याला एक व्यासपीठ देण्यात आलं. त्याला अनेक व्यासपीठ देण्यात आली आणि त्यांना प्रसिद्धीच्या उच्च शिखरावर पोहोचून देण्यात आलं. याला इकोसिस्टम असं म्हटलं जाते. उद्या एक शिक्षक उभा राहतो आणि तो हिंदुत्वाच्या बाजूने विचारसरणीला पुरस्कार करतो, हिंदुत्वाच्या बाजूने स्वतःची मतं मांडतो आणि तो उजव्या सरणीला समर्थन करतो, तर त्याचं आयुष्य बरबाद केलं जातं. त्या शिक्षकाने, त्या जातीवादी शिक्षकाने मागितली माफी. त्या जातीवादी शिक्षकावर पोलीस कारवाई, अशा पद्धतीच्या बातम्या छापून आणल्या जातात आणि तो शिक्षक माफी मागतो आणि परत कधीच मी उजव्या विचारसरणीला समर्थन करणारे समाज माध्यमांवर असा माफीनामा लिहून देतो. अशा घटना मी प्रत्यक्ष खूपदा अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत. आमची लोकं आमच्या विचारसरणीच्या किंवा जे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये किंवा जे नॅरेटिव्हना म्हणजे जे ब्रेनवॉश झालेल्या लोकांचं डोकं टाळ्यावर आणण्यात जे लोकं ज्यांचा हातखंडा असतो, अशा लोकांना आम्ही कुठेही त्यांना व्यासपीठ देत नाही. आज आमच्या अ, त्याच लोकांना वर आणलं जातंय किंवा त्याच लोकांना व्यासपीठं दिल्या जात आहेत, की जी लोकं चाटू शकतात, जी लोकं हुजुरेगिरी करू शकतात, जी लोकं हाजी-हाजी करू शकतात, अशाच लोकांना फक्त आज व्यासपीठं दिल्या जातात उजव्या विचारसरणीमध्ये. कारण की उजव्या विचारसरणीचं किंवा आजही आमची जे ही पक्ष संघटना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवतात, त्यांचं एकमेव लक्ष्य जे आहे ते फक्त सत्तेत राहणं आहे. आम्हाला हे नॅरेटिव्ह तोडायचे आहेत, आम्हाला समाजामध्ये जायचं आहे. जसं एक उदाहरण द्यायचं झालं, की जरांगे पाटलाच्या नियोजन सभेला जय भवानी जय शिवाजी घोषणा दिली. त्याला विरोध झाला आणि तिथे थोडा वाद निर्माण झाला. आज सकाळी मला फोन आला, की अशा पद्धतीची एक घटना घडली. मी म्हटलं, की "बाबा जय भवानी जय शिवाजी नाऱ्याला विरोध झाला, तेव्हा तुमच्या बाजूने किती लोकं होती, की बाबा नाही आम्ही हा नारा देणार." ते म्हणे, "काही नाही, मी बोलणारे 1-2 जणच होतो." त्याच तिथे जेव्हा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठींची सभा झाली होती, तेव्हा पाय ठेवायला जागा नव्हती. मग ती सगळी पोरं कुठे गेली?
ती हिंदुत्वादी सगळी पोरं, आज तीच पोरं मराठा आंदोलनात आहेत. मग ती बोलत का नाहीत? कारण की त्यांना माहीतच नाही की असं बोलावं लागतं. त्यांना माहीतच नाही की ही नॅरेटिव्हची लढाई. त्यांना काही देणं-घेणंच नाहीये. मग काय फायदा झाला हो तुमच्या त्या लाखोच्या सभेचा? मुळात जो व्यक्ती राष्ट्रीय पातळीवर भाष्य करतो, जो व्यक्ती राष्ट्रीय राजकारणावर बोलतो, त्याला फक्त आम्ही इथे संख्या जमा करण्यासाठी बोलावतोय, फक्त संख्या दाखवण्यासाठी बोलावतोय. इथं खाली आहे ना आम्ही इथं. इथं अकलीत आमच्या काही गेलेलं नाही ना. की बाबा भवानी म्हणजेच जिजाऊ आहेत. भवानी हाच जिजाऊंनाच आम्ही भवानीचा अवतार मानतोय. भवानीची उपासना छत्रपती शिवाजी महाराज करायचे याचे लेखी पुरावे इतिहासामध्ये उपलब्ध आहेत. प्रतापसिंहराजे भोसलेंनी जेव्हा इंग्रजांना पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी सांगितलं की सगळे गडकिल्ले ताब्यात घ्या. तिथं वाटेल ते करा. पण 2 गड सोडा, 2 किल्ले सोडा. त्यामध्ये त्यांनी प्रतापगडाचा उल्लेख केला कारण की तिथे आमची तुळजाभवानी आहे आणि दुसरा गुरुगृह म्हणून सज्जनगडाचा उल्लेख केला. किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे? ही आमची पोरं तिथं बोलू शकतात का? त्यांच्यामध्ये तेवढी निष्ठा बरं बोलू शकत नाही, पण त्यांना तितकं माहिती आहे का? त्यांना तितकी निष्ठा आहे का त्यांच्यात, की नाही, नाही आम्ही भवानीच बोलणार म्हणून? भवानीच आमची देवी आहे, तुळजाभवानी मराठ्यांचं आराध्य दैवत आहे, असं याची निष्ठा त्यांच्या मनामध्ये का नाही? कारण की हे कोणी सांगतच नाही. आणि हे सांगणारे हे नेरेटिव्ह त्यांच्यामध्ये जे त्यांच्या डोक्यातून हे काढून टाकलेलं आहे, की भवानी देवीच नव्हती, छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी मातेशी काही संबंधच नव्हता वगैरे, वगैरे हे जे नेरेटिव्ह मराठवाडा विदर्भामध्ये खास करून पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे जे पेरले गेले आहेत, त्याच्या विरोधात काम करणारे लोकं कोण आहेत हो? त्याच्या विरोधात कुठल्याही पद्धतीनं काम होत नाही, कुठल्याही पद्धतीचं साहित्य निर्माण होत नाही, कुठल्याही पद्धतीचा वक्ता निर्माण होत नाही, कुठल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण होत नाही. फक्त काय निर्माण केलं जातं, तर एखादी मोठी सभा घेतली जाते, आक्रोश मोर्चा घेतला जाते, त्याच्यात पोरं जमा केल्या जातात आणि ते मोठमोठे जय श्रीरामचे नारे देतात. किंवा बाहेरून कुठून तरी आमच्या इथं वक्ते आणले जातात किंवा इतिहासकार आणले जातात, जे आम्हाला इतिहास सांगतात, इतिहासातल्या घटना सांगतात. पण आज रोजी आम्ही त्या कशा अप्लाय करायच्या? आज आम्ही ह्या नेरेटिव्हच्या विरोधात कशा पद्धतीनं भांडण करायचं? आज आम्ही कशा पद्धतीने त्या पोरांना विश्लेषण दिलं पाहिजे? कशा पद्धतीने त्यांच्या डोक्याची, त्यांच्या ब्रेनची प्रोग्रामिंग केली पाहिजे? याच्यावर काम करणारे लोकं आमच्याकडे आहेत का? अजिबात नाहीत, शून्य आहेत. आम्हाला त्यांना व्यासपीठच द्यायची नाहीयेत. आम्हाला फक्त लाखोची गर्दी जमवायची आहे. आम्हाला तोच वक्ता वाटतो जो ₹1,00,000 ₹1,25,00,000 घेतो, जो विमानाने येतो आणि जो 5 स्टार हॉटेलमध्ये राहतो, कारण की तिथे गर्दी जमते. मी त्या हिंदुत्ववाद्यांना म्हणतो, "अरे गौतमी पाटीलचे कार्यक्रम घ्या ना, अजून जास्त गर्दी जमणार." तुम्हाला गर्दीच हवी ना. आज रोजी अशा भंपक कार्यक्रम घेणारे हिंदुत्ववादी आणि गौतमी पाटीलला नाचवणारे आयोजक यांच्यामध्ये माझ्या लेखी काडीचाही फरक नाही. अरे तुम्हाला जर का सभाच घ्यायच्या आहेत, तुम्हाला जर का बैठकीच घ्यायच्या आहेत, तुम्हाला जर का कार्यक्रमच घ्यायचे आहेत, तर असे कार्यक्रम घ्या जिथून वैचारिक खाद्य भेटणार मुलांच्या डोक्यांना. त्यांना समजेल की आम्हाला कशा पद्धतीनं भांडायचं आहे. त्यांना समजेल की कशा पद्धतीने हे नॅरेटिव्ह उद्ध्वस्त करायचे आहेत. नाहीतर मग मला सकाळी-सकाळी डॉक्टर साहेब रात्रीच मेसेज करतात. सकाळी मी तो बघतो आणि बघतो काय, तर की बाबा संघाशी संलग्न लोकं सुद्धा आज हमासला समर्थन देतात. दादा हे असं कसं काय घडतंय? अरे कोण सांगितलं तुम्हाला की कुठल्या पक्ष आणि संघटनेशी जुळलेला माणूस इथे सगळं काही त्याचं बरोबरच असतं म्हणून, व्यवस्थितच असतं म्हणून, त्याचे नॅरेटिव्ह सेट असतात म्हणून? कोण सांगितलं तुम्हाला? प्रबोधनाची गरज नाही, कृतीची गरज आहे. अरे कृती करायला तुमच्या हातात शस्त्र दिले तर कोणात घालायचंय त्याची तरी कल्पना आहे का तुम्हाला? शास्त्राशिवाय शस्त्र अपूर्ण आहेत. इथे आमच्या प्रकाश आहे का? माझ्या मते आज हिंदू समाज संभ्रमित आहे का? 99% संभ्रमित आहे. त्याला माहिती आहे का काय करायचं आहे? काहीच माहीत नाही. फक्त प्रत्येक हिंदूला एवढंच माहीत आहे हिंदुत्ववाद्याला, की सत्तेत भाजप असली पाहिजे. बस त्याच्यावरती आमच्या अकलीमध्ये काडीचाही प्रकाश पडलेला नाही. आणि मग इथं बसून आम्ही म्हणायचं, की बाबा इथला मुसलमान हमासला समर्थन द्या. अरे मुसलमानच नाही, इथला प्रत्येक हिंदू सुद्धा आज हमासला समर्थन द्यायला मागे-पुढे पाहणार नाही. कारण की वॉर ऑफ नॅरेटिव्ह जे आहे, आज जे मिथकं पेरल्या जात आहेत समाजामध्ये, त्याच्यामध्ये ती लोकं आपल्यापेक्षा 1000 पट यशस्वी झालेली आहेत. कारण की आपण त्यांच्यासारखी कृती करू शकत नाही. त्यांनी दिवस-रात्र मेहनत केलेली आहे. मी स्वतः डाव्या चळवळींशी संलग्न होतो. मी जुळलेलो होतो त्या लोकांशी आणि त्या लोकांची मेहनत मी बघितलेली आहे. कशा पद्धतीने ते कामं करतात. आमचा उद्देश एवढाच असते 10 लोकं जमवायची, त्यांच्याकडून नारे लावून घ्यायचे, त्यांच्याकडून आम्ही काही म्हणून घ्यायचं, प्रार्थना करून घ्यायची, पूजा करून घ्यायची, आरत्या करून घ्यायच्या. पण त्यांना इथं काहीतरी वैचारिक बौद्धिक खाद्य आम्हाला द्यायचं आहे. विचार द्यायचा आहे, विचार द्यायचा आहे. हा विचार आमच्याकडे नाही, विचार आमच्याकडे अजिबातच नाही आणि हा विचार देण्यासाठी आम्ही प्रयत्न सुद्धा करत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राजकीय हिंदुत्वाचे ढोल आम्ही पिटतोय आणि जोपर्यंत हे असं होत राहणार, आम्हाला सत्तेत कुणीही दिसत असलं तरी ग्राउंडवर मात्र आमचं मातेरं होणार आणि आम्ही अशाच पद्धतीनं मातीत जाणार. माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या. धन्यवाद. जय श्रीराम. हर हर महादेव.